नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस हा अत्यंत कर्तृत्वाने, तो केवळ तलवारच गाजवतो असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला लाभलेली परंपरा, पण मराठी मनुष्य हा सांस्कृतिकदृष्ट्या त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्था चालवण्याच्या दृष्टीनं फारच प्रबळ आहे. मी अनेक वेळेला असं म्हटल्यानंतर हा केवळ भाषिक किंवा प्रादेशिक असा काही अहंभाव वगैरे असत नाही. मला फक्त मराठी माणसाचं कर्तृत्व सांगायचं असतं. ते जात धर्माच्या पुढचं आहे. हे केरळचं सेक्रेटरिएट, इथे केरळची सगळी वरिष्ठ मंडळी बसतात. इथून ह्या राज्याचा राज्यकारभार चालतो. आणि मी जर तुम्हाला असं म्हणालो की ह्या केरळमध्ये जेवढ्या काही सामाजिक सुधारणा झाल्या असतील त्या एका मराठी माणसाने केल्यात. केरळमधलं इंग्रजी शिक्षण, केरळमधल्या असलेल्या धार्मिक सुधारणा, केरळमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठीचे प्रयत्न, आणि केरळ आज जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये या देशामध्ये 98-99% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केरळचा लिटरसीचा दर जो दिसतोय, शिक्षणाचा दर दिसतो, तो एका मराठी माणसाने केलं आहे. आणि त्या माणसाच्या सन्मानार्थ जर या सेक्रेटरिएटसमोर, हे बघा हे अंतर, हे सेक्रेटरिएट ही त्यांची पूर्वीची विधानसभा स्पेशल सिक्युरिटी झोन आहे. आणि ही पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये असलेली ब्रिटिशकालीन अशा पद्धतीची रचना, आणि तो हा जो रस्ता आहे, या रस्त्याला लगत त्या मराठी माणसाचा भव्य दिव्य पुतळा. विश्वास बसेल, हा तो पुतळा, हा एका मराठी माणसाचा पुतळा आहे. आणि त्याच्यावरती लिहिलं आहे राजा सर टी माधवराव KCSI, दिवान ऑफ त्रावणकोर, 1858 ते 1872 AD, ME 133-147. This statue was erected by public subscription in grateful recognition of the distinguished services of this eminent Indian statesman of this country. भारतातल्या सर्वोत्तम व्यक्तीला आदरांजली म्हणून लोकांनी तो उभा केला आहे. आणि हा मनुष्य साधासुद्धा नाही हो, तो महाराष्ट्रीयन आहे. आणि या माणसाच्या कर्तृत्वाचे मी जेवढे तुम्हाला संदर्भ सांगेन त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशामध्ये ज्या ज्या काही बदलाची सुरुवात झाली आहे, मग तो छत्रपती शिवाजी महाराजापासून मला नेहमी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले स्वातंत्र्यवीर आहेत. त्याचबरोबर या सामाजिक सुधारणासाठी जे जे काही केले ते टी माधवराव यांनी केले. आणि आता मी टी माधवराव कोण आहेत याबद्दलची सगळी माहिती महाराष्ट्राला सांगणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही अक्षरशः अचंबित व्हाल. सर राजा टी माधवराय किंवा राव, राणासर तंजोर माधवराव KCSI हे 19व्या शतकातले एक प्रमुख भारतीय प्रशासक, राजकीय नेते आणि सुधारक होते. जन्म 20 नोव्हेंबर 1828, कुंभकोणम म्हणजे तंजाऊर जिल्हा, मद्रास प्रेसिडेन्सी, ज्या आजच्या तामिळनाडूचा भाग आहे. तंजाऊर इथल्या एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील टी रंगाराव हे स्वतः त्रावणकोरचे दिवाण होते 1837 ते 38 या काळात. काका रायराय व्यंकटराव हे देखील त्रावणकोरचे दिवाण होते. कुटुंबाची प्रशासकीय परंपरा पिढ्यानपिढ्या चालत होती. त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातील मराठा राजवटीशी संबंधित होते आणि पूर्वी ब्रिटिश आणि भारतीय राजांच्या ते सेवक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली त्या साम्राज्याशी निगडीत असलेल्या कुटुंबापैकी ते एक सदस्य आहे. आणि त्यांना मी म्हणतो की ते अनेक अर्थाने केरळ राज्याच्या आजच्या जे काही स्वरूप दिसतं आहे ते या व्यक्तीमुळं आहे, एका मराठी माणसामुळं आहे. आणि आता मी ज्यावेळेला त्यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा आणि केरळ राज्यात केलेल्या बदलाचे ज्यावेळेला मी संदर्भ देईन त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की या माणसानं काय काय केलं. या रस्त्यावरून पुन्हा एकदा सेक्रेटरीकडे आपण जातो आहे. तुम्हाला मी सांगतो की यांचं शिक्षण हे मद्रास हायस्कूल नंतरची प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं. गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले. 1846 प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी स्वतः सूक्ष्मदर्शक आणि दूरदर्शक यंत्र बनवलं. त्यांच्या करिअरची सुरुवात बघा. सुरुवातीला ते मद्रास सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करत होते. 1848 ते त्रावणकोरच्या राजकुमारांना
अहिल्यम आणि विशाखम तिरुनाल त्यांचे शिक्षक म्हणून ते नियुक्त झाले. 1855मध्ये दक्षिण विभागाचे ते डेप्युटी दिवाण बनले, पेशकार बनले. त्रावणकोरचे दिवाण ते 1857 ते 1872 म्हणजे 35 वर्ष ते त्रावणकोर राजाचे दिवाण होते. ते नंतर इंदोर संस्थानचे दिवाण झाले 1873 ते 1875मध्ये. त्यानंतर ते बडोदा संस्थानचे दिवाण होते 1875 ते 1882. ज्यावेळेला महाराज सयाजीराव गायकवाड हे अल्पवयीन होते त्या काळात, म्हणजे 3 राज्याचे दिवाण म्हणून टी माधवराव यांनी काम केले. आणि बघा ना, पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो ह्या मराठी माणसाबद्दल काय लिहिले. दिस स्टॅच्यू वॉज इरेक्टेड बाय पब्लिक सबस्क्रिप्शन in grateful recognition of the distinguished services of this eminent Indian statesman of the country. आपल्याला मराठी माणसाला भरून आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातनं म्हणजे मराठा राजवटीतनं त्याचा जो मोठा विस्तार झाला, त्यातनं जे जे मराठी कुटुंब इकडं आली त्यापैकी ते एक आहे. जसं एन विठ्ठल हे देशाचे चीफ इलेक्शन कमिशनर होते, ते पण मराठी होते. या माणसाचा किती सुंदर असा भव्य दिव्य पुतळा अंगरखा घातला. आणि त्यांनी केलेल्या सुधारणा बघा, त्यांनी केलेल्या सुधारणा आहेत. त्यांना 1882मध्ये ब्रिटिश सरकारनं राजा ही वारसा हक्काची पदवी दिली. KCSI ही उपाधी त्यांना 1866मध्ये मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते प्रारंभिक सदस्य आणि नेते होते. 1887च्या मद्रास अधिवेशनाचे स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. महिला शिक्षण, बालविवाह विरोध, सामाजिक सुधारणा यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1881 साली मायलापूर मद्रासमध्ये झाला, वयाच्या 63व्या वर्षी. ते एक कुशल प्रशासक म्हणून ते ओळखले जात होते. जसं मी म्हणालो की ते जन्मानं दक्षिण भारतीय मराठी समुदायाचे होते. त्यांचं कुटुंब मूळ महाराष्ट्रातल्या मराठा ब्राह्मण देशस्थ ब्राह्मण वंशाचे होते. मराठा राजवटीच्या काळात ते कुटुंब तंजावूर इथे स्थायिक झालं. त्यांचे पूर्वज महाराष्ट्रातल्या प्रशासकीय आणि राजकीय परंपरेशी जोडलेले होते. त्यांच्या कुटुंबात त्रावणकोर, इंदूर, बडोदा इत्यादी राज्यात दिवाण परंपरा होती. पण त्यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा पाढा मी तुम्हाला वाचून दाखवतो. पाढा अशा अर्थाने की यादी खूप मोठी आहे. बघा त्यांनी काय काय केलं आहे. केरळमध्ये त्रावणकोरमध्ये त्यांनी बदल घडवले, जे आजचं दक्षिण केरळ आहे. जेव्हा त्यांनी दिवाणपद स्वीकारलं, आर्थिकदृष्ट्या ढासळलेली, कर्जबाजारी आणि अराजक असलेली इथली राजव्यवस्था त्यांनी सुधारली. आणि म्हणून त्यांना ब्रिटिशांनी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अंतर्गत राज्य गिळंकृत करण्याची जी धमकी दिली होती, त्यापासून त्यांनी या राजाला वाचवलं. माधवराव यांची 15 वर्षाची जी कारकीर्द आहे केरळमधली, तिथे काय काय झाले बघा. आर्थिक सुधारणा, सरकारी कर्ज पूर्णपणे फेडलं. त्रावणकोरला आता सार्वजनिक कर्ज नाही अशी घोषणा त्यांनी 1863मध्ये केली. छोटे छोटे कर आणि मोनोपॉली, उदाहरणार्थ तंबाखू कर रद्द केला. जमीन कर कमी केला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 50%पेक्षा वाढ केली. प्रशासन कार्यक्षम आणि भ्रष्टाचार मुक्त केलं. 1872मध्ये 40 लाखांचा राखीव निधी तयार केला. आता महत्त्वाचं, सरकारी इंग्रजी आणि स्थानिक भाषेच्या शाळा स्थापन केल्या फी घेणाऱ्या. नोकऱ्यासाठी शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली. निम्न जाती आणि दलितांसाठी शिक्षण आणि आर्थिक संधी वाढवल्या. मिशनरींचं धर्मांतर रोखण्यासाठी, जातीभेद कमी करण्यासाठी कायदे केले. चन्नार विद्रोह दरम्यान निम्न जाती महिलांना स्वतः वस्त्र घालण्याचे त्यांना बंधन होतं. त्या वरच्या भागात वस्त्र घालू शकत नव्हत्या. ती माधवराव यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे. हे एक सामाजिक सुधारणा केल्या. 1855मध्ये त्यांनी गुलामगिरी पूर्णपणे बंद केली. सार्वजनिक कामं इतकी मोठी केली की सार्वजनिक बांधकाम विभागाची त्यांनी स्थापना केली. रस्ते, पूल, कालवे, बोगदे बांधले. वर्कला टनेल, सिवागिरी आणि चेलाकूर आणि त्रावणकोर शोरनूर कालवा त्यांनी बांधला, जो 148 मैल लांबीचा आहे. त्यामुळे जलमार्ग सुधारले. वन जमिनी लागवडीखाली आणल्या. निरुपयोगी जमिनी शेतीयोग्य केल्या. टेलिग्राफ कार्यालय आणि अंचल पोस्ट विभाग सामान्य लोकांसाठी खुला केला. जनरल हॉस्पिटल्स बांधली. सार्वजनिक इमारती बांधल्या. महाराजा कॉलेज त्यांनी उभारलं. शेतीमध्ये अनेक सुधारणा केल्या. कॉफी लागवडीला प्रोत्साहन दिलं. आयात निर्यात शुल्क कमी केलं. ब्रिटिश सर्व्हिस आणि क्रिमिनल प्रोसिजर लागू केली. IPCचे ते जनक मानले जातात केरळमधले. औषधं, लसीकरण आणि सार्वजनिक आरोग्य सुधारलं. परिणाम काय झाला? त्रावणकोर शांत, समृद्ध आणि आधुनिक झालं. त्रिवेंद्रम म्हणजे ज्यात थिरुवनंतपुरममध्ये मी उभा आहे, हे दक्षिण भारतातल्या सर्वोत्तम शहरापैकी एक बनलं थँक्स टू मराठी माणसामुळं, टी माधवराव. दक्षिण भारतातल्या सर्वोत्तम शहरापैकी जे आज बनले, त्या ठिकाणी आज त्यांचा, मी ज्या ठिकाणी उभा आहे तो एक कांस्यपुतळा उभा केला आहे. माधवराव यांनी त्रावणकोरला आधुनिक प्रशासन
शिक्षण आणि समता याचा वारसा दिला. त्यांच्या सुधारणेमुळं केरळच्या विकासात मोठी भर पडली. त्यांनी आधुनिक दृष्टी दिली केरळला. ब्रिटिशांनी नंतर त्याचा वापर करून आधुनिकीकरण केलं आणि असं दिसतं आहे की ते फक्त केरळमध्येच सक्रिय होते ना असं नाही आहे, तर त्यांनी बडोदा संस्थानमध्ये सयाजीराव गायकवाड हे तिसरे हे ज्यावेळेला अल्पवयीन होते त्यावेळेला बडोदा संस्थानमध्ये प्रशासकीय सुधारणा केल्या. इंग्रजांनी माधवराव यांची त्यासाठी नियुक्ती केली होती. बडोदा हे जरी गुजरातमध्ये असलं तरी तिथले राज्यकर्ते गायकवाड हे मराठा कुटुंबीय सरदार होते आणि अर्थात ते राजे होते. सयाजीराव गायकवाडांचे ते मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलं. राजकीय चळवळी केल्या. पुण्याच्या सार्वजनिक सभेशी त्यांचं जवळचं नातं होतं. 1889मध्ये मुंबईत झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांच्या विचाराचा त्यांच्यावरती प्रभाव होता. तुम्ही जेवढं वाचाल टी माधवराव यांच्याबद्दल तुम्हाला आणखीन नवीन माहिती मिळते. या मराठी व्यक्तिमत्वानं या केरळ राज्याची जी काही उभारणी केली ते हे मराठी माणसाचं कर्तृत्व आहे. आणि असं दिसतंय की या मराठी माणसाचा हा जो सेक्रेटरीएट समोरचा पुतळा उभा आहे तो किती नीटनेटका स्वच्छ आहे. त्याच्यासाठी भर रस्त्यात त्यांच्यासाठी दिलेली ती जागा आहे. महाराष्ट्राला हे माहिती असण्याचं काही कारण नाही. पण मी तुम्हाला अजूनही सांगतो की तंजावर संस्थानमध्ये जे राजे सरफुजी आहेत त्यांनी ज्या पद्धतीच्या शाळांची उभारणी केली, अनेक संगीत नाटकं लिहिली, मुलींच्या शिक्षणाची सोय केली, तंजावर संस्थानकडं आपलं म्हणजे मराठ्यांचं खूप मोठं दुर्लक्ष झालं. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून मी आज तुम्हाला टी माधवराव यांच्याबद्दल माहिती दिली. ज्यावेळेला आपण वेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या निवडणुका कव्हर करतो त्यावेळेला माझा हा प्रयत्न असतो की मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणसं आणि त्यांचं कर्तृत्व हे तुम्हाला दाखवावं. पुन्हा एकदा टी माधवराव आणि मी इथे थांबतोय.